पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शिरूर ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक मीटिंग वादळी झाली। गेली काही वर्षापूर्वी आर्थिक घोटाळ्यात अडकलेल्या या सोसायटीच्या नूतन संचालक मंडळींनी सोसायटी पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याचा निर्धार करत सोसायटीच्या माजी संचालक मंडळींनी तिची शहरातील एक मोकळी जागा एका हॉटेल व्यावसायिकाला भाडे तत्वावर दिली होती। मात्र त्या जागेच्या तुलनेत मिळणारे भाडे हे नगण्य असल्याचे व त्या हॉटेल व्यावसायिकाने त्या जागेवर सोसायटीची परवानगी न घेता मोठे बांधकाम व अतिक्रमण केल्याचे नवीन संचालक मंडळींना लक्षात आल्याने तसेच त्याने दिलेले चेक बाउन्स झाल्याने सोसायटीने संबंधित हॉटेल व्यावसायिकाला जागा खाली करण्याच्या अनेकदा नोटिसा दिल्या। परंतु त्या नोटिसांना न जुमानल्याने वार्षिक मीटिंगमध्ये ते हॉटेलच सोसायटी मार्फत सील करण्याचा निर्णय व ठराव सर्वानुमते घेण्यात आला। त्यामुळे मीटिंग संपताच सर्वजण डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकाजवळील हॉटेल दरबार येथे जात ते हॉटेल सील केले। यावेळी सोसायटी चेअरमन आप्पा वरपे, व्हाईस चेअरमन सोन्या बापू दसगुडे, संचालक शरद पवार, संभाजी कर्डिले, पांडुरंग कुरंदळे, आप्पा जाधव, शेखर जंजाड, सचिव प्रताप जासूद तसेच हरीश जंजाड, रामभाऊ पवार, विशाल दौंडकर आदी 30-40 सभासद उपस्थित होते। यावेळी हॉटेल व्यावसायिक जमीर सय्यद यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देणे टाळले। या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। काय कारण तुम्हाला काय म्हटलं ते चेक घेणं डायरेक्ट तिथे जाऊन भरा चेअरमन साहेब, आता ठराव काय झालं? तुम्ही इकडे आले तर हॉटेल बंद करायला त्यांना नोटीस दिलते का? आणि साधारणपणे किती गुंठे जागा आणि किती भाडं असेल याचं किती भेटते तुम्हाला? शिरूर ग्रुप कार्यकारी सोसायटीची 78वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली। त्यामध्ये शेतकऱ्यांनी या दरबार हॉटेलच्या 5.5 गुंठे जागा असणाऱ्या या मजगूलपणे वागणाऱ्या इस्माबद्दल शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे की सदर भाडेकरू हा आपल्याला दाद देत नसेल तर आपली स्वायत्त संस्था असून आपल्याला अधिकार आहे की गाळा सील करायचा आणि त्याला बाहेर काढायचा। आणि या शिरूरसारख्या शहरामध्ये 5.5 गुंठे जागा असताना फक्त 15,000 रुपये तो देऊ शकत नाही। कुठला बांधकाम किंवा पुढील कामकाज नव्याने करण्याच्यासाठी कुठली मंजुरी न घेता त्या ठिकाणी मजगूलपणे मगरूरपणे तो वागत आहे आणि त्या ठिकाणी कामकाज करतोय। तो कोणालाही दाद देत नाही। अशा प्रकारच्या त्याला 6-7 नोटिसा संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या होत्या। त्या नोटिसाचा त्यांनी अवमान केलेला आहे। कुठेही आम्हाला प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही। आता तुम्ही इथं किती वेळ झाला? ते आलेले नाहीत अजून? किती वेळ झाला तुम्हाला? आता जवळजवळ आम्ही अर्धा-पाऊण तास झाला या ठिकाणी सर्व शेतकरी सभासद उभे आहोत। अजूनही तो या ठिकाणी आलेला नाही। आता काय निर्णय घेतला तुम्ही? लॉक लावायचा निर्णय घेतला? सर्व सभासदांनी ठराव केलेला आहे की सर्वसाधारण सभेमध्ये की सदरचा गाळा हा सील करण्यात यावा आणि त्याला योग्य तो उत्तर त्याला देण्यात यावं। त्याचप्रमाणे शिरूर नगरपालिकेचा टॅक्स सुद्धा तो भरत नाहीये। या नात्याने निषेध करतो, जाहीर निषेध करतो। सदरची जी मिळकत आहे शिरूर ग्रुप सोसायटीने भाडेतत्व करारावरती या ठिकाणी भाडेकरू सय्यद जमीर सईद यांना 2018ला भाडेतत्वावर दिली होती। 1/12/2018 पासून तो भाडेकरार सुरुवात झाली आणि जो भाडेकरार आहे तो 11 वर्षांचा केला गेला। सदर भाडेकरार पूर्णपणे अवैध असून सदरचा भाडेकरार हा नोटरी स्वरूपात केला। 11 वर्षांचा भाडेकरार, त्याला 5 वर्षांच्या वरती कोणताही करार लीजच्या वरती जर करायचा असेल तर त्याला वेगळा कायदा येतो। कायदेशीर बाबीमध्ये हा कुठलाही करार केलेला नसून सदरचा करार पूर्णतः चुकीचा आहे। त्याच्यानंतर ह्या भाडेकरूंनी इथे जे काही कामकाज होईल ही स्वायत्त संस्था आहे, शिरूर ग्रुप सोसायटीची जागा आहे आणि सदर जागेमध्ये कोणतंही कामकाज करत असताना किंवा कोणतंही नवीन कामकाज करायचं म्हटलं तर त्याला संस्थेची परवानगी घेणं अत्यावश्यक असताना त्यांनी मगरुरीनं स्वतःच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी प्रचंड मोठा खर्च करून त्यांनी त्या सदरच्या तो किती केलाय खर्च हा काय आम्हाला नोंद नाही, आम्हाला तो माहीत नाही आहे। परंतु त्यांनी कुणालाही न सांगता कुणालाही लेखी न कळवता सदरचा खर्च त्या ठिकाणी करून हे हॉटेल चालवते। 1 महिन्यापूर्वी या हॉटेलमध्ये कुठल्याही प्रकारचा
अवैध खर्च नव्हता, पण आता तिथे मात्र बांधकाम दिसते. आणि असं असताना 3,59,000 रुपये 1.5 वर्षापूर्वी हे थकीत होते. भाऊ नव्याने पुन्हा 40,000 रुपये थकीत आहेत. वेळोवेळी 7 वेळा समन्स बजावून सुद्धा 7 वेळा त्याला नोटीस प्रत्यक्ष येऊन सांगून प्रत्येक वेळेला मिटिंग, अनेक वेळा त्याच्याबरोबर 13 आम्ही जसे आलोय 16-18 महिन्यामध्ये 10 ते 15 वेळा मिटिंग झाल्या. प्रत्येक मिटिंगला हा माणूस खोटं बोलतोय, प्रत्येक वेळेला पुढची तारीख देतोय आणि सदर इथे काम करायला त्याच्याकडे पैसे आहेत. पण ही सर्व शेतकऱ्यांची या 373 सभासदांची संस्था आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेची ही जागा आहे. या सगळ्या शेतकरी पुत्रांची जागा असताना या जागेवरती हा भाडेकरू एक याच्याप्रमाणे त्या गोचिडाप्रमाणे चिटकून बसलाय. दुसरी गोष्ट, अतिक्रमणाच्या हिशोबाने कामकाज करतोय, एक अतिरेकी स्वरूपामध्ये तो कामकाज करतोय की आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. 138च्या 2 वेळा नोटिसा काढल्या, सदरच्या नोटिसाला नाही कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. 40-60,000 रुपये नगरपालिकेचा टॅक्स थकवलेला आहे इथे हॉटेल चालवत असताना. मग याला हे बाकीचे सगळे खर्च करायला पैसे उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांच्या संस्थेत द्यायला पैसे नाही. आधीच आमच्या संस्थेची जी काय अवस्था आहे ही अतिशय विकलांग झालेली आहे आणि अशा स्वरूपामध्ये हे ज्या प्रकारे जे काही वागतोय या गोष्टीचा आमच्या सर्व संचालक मंडळ शेतकरी वर्गाच्या वतीने निषेध व्यक्त करतो. आणि आज आम्ही सगळे शेतकरी पुढील कारवाई होईपर्यंत, उचित कारवाईपर्यंत सदरची हे आम्हाला अधिकार आहे, संस्थेला अधिकार आहे, त्या अधिकाऱ्यान्वये आम्ही हे सदरचं शटर आणि हे हॉटेल या ठिकाणी बंद करतो ठरावानुसार, मिटिंग घेतल्या आणि ठरावानुसार. आणि याच्यापूर्वी त्याला ह्या ठरावाच्या आधी आम्ही वेळोवेळी नोटिसा पाठवून सदरच्या बाबतीमध्ये समज दिलेली आहे. तो कुठल्याही प्रकारची दाद देत नाही सदरचा.